पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी विश्रांतीचा ठाव पायी संताची या भाव नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी तुका म्हणे पापे जाती संताची आज पे नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी नमो विठ्ठला राजिया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू पांडुरंगा प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन रे चरण संताजी दुसरी चरण संताजी दुसरी चरण संताजी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळात्मचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेनो बोलतो वचन्याती भाविका तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीशर पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी प्रस्तुत प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग स्वर करा कमी आपल्या महाराष्ट्राचे लाडके संत ज्यांना पाचवा वेद म्हटलं जातं फिको कमी करा असे श्री संत जगद्गुरु तुकोबाराया यांचा हा अभंग असून या अभंगाचा भाव असा इकडं लक्ष द्या. पुण्य आपल्या पदरामध्ये पडावा असं वाटत असेल तर सज्जनाच्या नावाचा जप करा. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणले या जगाच्या पाठीवर हा सगळ्यात मोठा लाभ आहे. करणं बंद करा बरं, करण्याचा थोडा इफेक्ट येतोय का इकडं. सज्जनाच्या नावाचा जप करणं हे जगात सगळ्यात मोठा लाभ आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतोय असं नाही, मी स्वतः करतोय म्हणले तुकाराम महाराज. फालतू बडबड करत नाही. आणि सज्जन म्हणजे कोण? सज्जन म्हणजे संत. मानवी जीवनामध्ये सुख, समाधान, विश्रांती, आनंद या गोष्टी जर प्राप्त कराव्या असतील
कराव्या वाटत असतील तर फक्त संताचं सानिध्य खून सांगितली. अनंत जन्मातलं पाप, अनंत प्रकारचं पाप जळून नष्ट व्हावा असं वाटत असल तर तुका म्हणे पापे जाती संताची या जपे, नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं गरजेचा, तो म्हणजे असा की आपल्या या भोकनी पवित्र भूमीमध्ये कैलासवासी मातोश्री झुंबरबाई पुंजाराम सांगळे या माऊलीला जाऊन 12 महिने पूर्ण होतात. त्यांच्या पोटी एक मुलगा आहे, मुरलीधर भाऊ पुंजाजी सांगळे, आणि त्यांच्या पोटी पुन्हा 2 मुलं आहेत, नातू एकनाथ, 3, एकनाथराव, सोमनाथराव आणि शरद. या पवित्र कुटुंबानी आपल्या मातोश्रीचं हे प्रथम वर्ष श्राद्ध या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आणि हे निमंत्रण आदरणीय मुरलीधर भाऊ आणि माझ्यावर नितांत प्रेम करणारे सोनोशीचे आदरणीय सुदामदादा सानप, त्यांनी हे निमंत्रण मला वाटतं 4-5 महिन्याच्या पूर्वी दिलेले, आणि ते निमंत्रण स्वीकारून या ठिकाणी येण्याचा योग आहे. म्हणून तुम्हा भाविकांचं दर्शन घडतं हे माझं परम भाग्य. अभंग अतिशय महत्त्वाचा आहे. सज्जनाच्या नावाचा जप करा, पुण्य तुमच्या पदरात पडल. आता पहिला मुद्दा आहे आपल्या समोर, सज्जन माणूस ओळखायचा कसा? ज्याच्या कपाळाला अष्टगंध आहे, गळ्यामध्ये माळ आहे, भजन करतोय, काकडा करतोय, म्हणजे सज्जन झाला का? कपाळाला अष्टगंध आहे, गळ्यामध्ये माळ आहे, वारी करतोय, भजन करतोय, पण रानात गेले शेजाऱ्याचा बांध कोरतोय ना, तो सज्जन कसा? तुम्हाला माझी विनंती आहे, इतकं कठीण आहे जगाच्या पाठीवर, सज्जन माणूस ओळखणं अतिशय दुर्लभ. आमच्या नाथ महाराजांनी त्याचे प्रमाण लिहून ठेवलेत. हे पवना घालवेल पालान, पवना घालवेल पालान, पायी चढवेल गगन, पायी चढवेल कळो येईल भूत भविष्य वर्तमान, कळो येईल भूत भविष्य वर्तमान. हे परिता साधूचे नकळे महिमान वो, ऐसी कैसी आणि भेट तुझे साधू, ऐसी कैसी आणि भेट तुझे साधू. आहे तोपर्यंत संत भगवान बाबा समाजाला कळाले नाही. माझ्याकडे लक्ष आहे का तुमचं? 40 वर्ष संत भगवान बाबा नारायणगडावर राहिले. खरी जडणघडण भगवान बाबाची नारायणगडावर झाली. पण संत भगवान बाबा दिसायला कसे होते हे स्वरूप अजून कोणाला सांगता आलं नाही. इतके देखणे भगवान बाबा. आणि काय घडतंय सांगू तुम्हाला, दुसरा देखणा माणूस पाहिला, दुसऱ्याची श्रीमंती पाहिली की आपल्या पोटात गोळा उठतो. मला वाटतं मराठी कळत नाही ना इकडे. सगळ्यात मोठा दोष जर कोणता असेल समाजामध्ये तर हा दोष आहे.
दुसऱ्याचं बरं चाललं हे आपल्याला खपत नाही, हे सगळ्यात मोठं पाप आहे. याला मॉनिटरचा थोडा आवाज द्या आणि आवाजच स्पष्ट राहू द्या, फक्त जास्त नको. संत भगवान बाबा कशाचा इफेक्ट होतो इकडे ह्याच्यावर? हा? करणे बंद आहेत ना? बर. संत भगवान बाबा देखणे होते. वाईट बुद्धीच्या लोकांनी संत भगवान बाबाच्या जेवणामध्ये विष कालवलं. 3 वेळेस विष जेवणामध्ये खावं लागलं भगवान बाबाला. मी कशामुळे बोलतोय तुम्हाला हे? संत भगवान बाबा हे संत आहेत म्हणून कळालं असतं त्या काळात, तर लोकांनी जेवणात विष घातलं नसतं. कळत नाही महाराज संत. आणि उभ्या जिंदगीमध्ये संत भगवान बाबा जन्मभूमीमध्ये 3 वेळेस गेले, फक्त 3 वेळेस. शेवटला पुण्याच्या दवाखान्यात जाताना एकदा भगवान बाबा गेले आणि लंगोटियार मित्र होता, त्या मित्राला भगवान बाबांनी विनंती केली, काहीतरी माझी जन्मभूमीमध्ये आठवण असावी म्हणून माझं मंदिर बांधण्यासाठी मला थोडी जागा दे. सावरगावात आता जिथं मंदिर आहे बाबाचं, ती जागा मित्रानं दिलेली भगवान बाबा जिवंत असताना. आणि स्वतःच्या जन्मभूमीत स्वतःचं मंदिर व्हावं म्हणून स्वतः भूमिपूजन करणारे संत भगवान बाबा जिवंतपणी पुण्याला गेले. आणि 18 जानेवारीला भगवान बाबाचा पहाटे 5 वाजता अंत होतो. माझी बहीण जात्यावर गाणे गायची. भगवान बाबा शिव झाले गाव पुण्याच्या शहरात, सुटल्या ताजी पकारी दवाखान्याच्या दारात. भगवान बाबा शिव झाले जवळ नव्हती माऊली, बाबाच्या मौतीला पडली संताची सावली. साधू मन साधू साधू काही कहणार, माझ्या भगवान बाबाची नाही परती मायनार. साधू मन साधू साधू झाले जगामधी, भगवान बाबा माझे पृथ्वीवाची पाण्यामधी. वाजतो टाळविना भगवान गडाच्या खोरीला, भगवान बाबा माझे साधू निघाले वारीला. जात्यावरची गाणी थी. आता गड्यानं दळायची पाळी आली आणि गाणे म्हणायची पाळी. बाईला काहीच आहे ना. महाराज संत भगवान बाबा 18 जानेवारीला संत भगवान बाबाच्या प्रेताची गाडी निघाली आणि 21 जानेवारीला भगवानगडावर अंत विधी होतो. 4 दिवस भगवान बाबाचं प्रेत भगवानगडावर पोहोचण्यासाठी उशीर झाला. याचं कारण पुणे ते भगवानगड रोडला जिथं फाटा फुटला असेल तिथं त्या काळात लोकांनी कपड्याची वेश टाकली होती. मंत्री महोदय जर शहर सिटीला आले तर कपड्याची वेश टाकतात, पण भगवान बाबाच्या प्रेताचा आदर सत्कार करण्यासाठी गोरगरीब शेतकऱ्यांनी, हजारो शेतकरी फाटा फुटल तिथं हजर, फुलं घेऊन हार घेऊन. आणि महात्मा संत भगवान बाबाच्या प्रेताची गाडी यायची आणि लोक ढोरासारखी रडायची. इतिहासामध्ये सांगितलं जातंय नो, हे प्रत्यक्षातलं सांगतो तुम्हाला. भगवान बाबाच्या प्रेतावर भगवानगडावर येईपर्यंत
1 क्विंटल सोनं जमलं होतं, सोनं. आहेव बाई अलंकार तोडायची, आहेव बाईचे आहेव अलंकार बाई तोडायची आणि बाबाच्या प्रेतावर अर्पण करायची. काय संत असतील बाबा, संत भगवान बाबा. गेले नाही ते अमर झाले भगवान बाबाचे, दर्शन मज झाले बाबांनी घेऊनी समाधी आम्हा टाकिले वनी. रूपनाम भगवान साठिले मनी. बालपणीच केली होती श्रावण वद्य पंचमीला 1896 घाट सावर गावी सूर्योदय समयाला. हो हा हा माता कौतिका पिता तुबाजी पोटी रत्नाले उदयाला. दिव्य देऊनी विभूती धन्य केले जगाला. गेले नाही ते अमर झाले भगवान बाबाचे, दर्शन मज झाले बाबांनी घेऊनी समाधी आम्हा टाकिले वनी. रूपनाम भगवान साठिले मनी. बालपणीच केली होती वारी पंढरीची, ध्यानी मनी साठविली मूर्ती विठ्ठलाची. हरी हो हा. माणिक बाबा गुरु संसार तारू आता भीती कशाची. उपकार केला आशीर्वाद दिलाही महिमा सद्गुरूची. गेले नाही ते अमर झाले भगवान बाबाचे, दर्शन मज झाले बाबांनी घेऊनी समाधी आम्हा टाकिले वनी. रूपनाम भगवान साठिले मनी. देता कीर्तनाची हाक गावोगावचे जमती लोक. भगवान बाबा ज्या त्या काळात जिथं कीर्तनाला जात होते तिथं हजारो लोक जमायचे. काल परवाच मी आंबेजोगाई तालुक्यामध्ये कीर्तन केलं. 3 दिवस भगवान बाबा त्या गावाला 25,000 लोकांना 3 दिवस आंबरसाचं जेवण. आंबरस कळतो तुम्हाला. आणि ज्या दिवशी बाबा त्या गावातून निघणार त्या दिवशी गाववाल्याला चमत्कार दाखवला. चला म्हणले. गावाच्या बाहेर विहीर होती, विहीर. आणि त्या विहिरीमध्ये बाबा उतरले आणि अंगावरचा पंचा पाण्यावर अंथरला आणि 100 ज्ञानेश्वरीची ओवी वाचवली. त्या पंचावर बसून पाण्यावर आधार बसून ज्ञानेश्वरी वाचवणारे संत भगवान बाबा. ज्या ज्या गावात जाईत हजारो लोक. आम्ही कीर्तनाला एखाद्या गावात गेलो तो कुत्रा आमच्या जवळ येत नाही. कुत्र सुद्धा वाट लावायला कुणी येत नाही आम्हाला. तमासगिरात आमच्यात काही फरक काय नाही फरक महाराज. म्हणायला आमच्या टाळक्याला फेटा येऊ पैसे घेण्यापुरता. विठाला विठाला देता कीर्तनाची हाक गावोगावचे जमती लोक. अंगी असे ताल स्वर सदा कीर्तनी तत्पर. हो हा माता कौतिका पिता तुबाजी पोटी रत्नाले उदयाला.
ते देऊनी विभूती धन्य केले जगाला. गेले नाही ते अमर झाले भगवान बाबाचे दर्शन मज झाले. बोलण्याचा हेतू हाय माझा की अशा थोर संताचं जर भजन आपण केलं तर आपलं पाप नष्ट होतं. हे अभंगाचं पहिलं चरण. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. सज्जनानो माझ्याकडे लक्ष द्या इकडं. नावाला खूप मोठी किंमत आहे महाराज. नावाला खूप मोठी. माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. चंद्र सूर्य आहे तोपर्यंत स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे हे नाव अजरामर आहे. या नावाला मरण नाही, कारण त्याच्या पाठीमाग भयानक मोठा संघर्ष आहे. 37 वर्ष संघर्ष केला स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांनी. एकदा माझ्या जीवनामध्ये प्रसंग आला. दादा पहाटे 3 वाजता बीडला गोगो मिसाळच्या बंगल्यावर साहेब जेवायला आले. प्रचार करून, महाराष्ट्रामध्ये प्रचार करून साहेब पहाटे 3 वाजता ताटामध्ये 40 वाट्या होत्या. 40. पण घास कोण्या वाटीमध्ये जातोय आणि काय खातोय याचं भान मुंडे साहेबाला नव्हतं. एवढा संघर्ष, कठीण संघर्ष. मुंडे नाव, गोपीनाथराव मुंडे हे नाव जरी कोणाच्या डोक्यामध्ये आलं
तरी आजही माणसं घाबरतात. काय त्या नावाचा एक ब्रँड तयार झाला, ब्रँड. आणि जोपर्यंत स्वर्गीय मुंडे साहेब होते तोपर्यंत घाबरत नव्हतं महाराज कुणी कोणाला. ही एक पावर आणि ताकद होती मुंडे साहेबाची. पण ज्या दिवशी साहेबांनी हे जग सोडलं त्या दिवशी मात्र वंजाऱ्याचा माणूस नाही, कुठल्याही जातीचा माणूस असल, साहेबासाठी ढसाढसा रडत होता. ही त्या नावाची ताकद आहे. म्हणून माणसाच्या जातीला मरण नसतंय महाराज. याचा अर्थ माणसं जगत असतात असा नाही. प्रत्येक माणूस या मंडप मधला दोन गोष्टी टाळू शकत नाही, स्वतःचा रोग आणि स्वतःचं मरण. जरा मरण यातून सुटला कोण प्राणी ज्यात, दुःख मुक्त जगला का रे कुणी जीवनात. वियोगार्थ मिलन होते नेम हा जगाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. म्हणून ज्या माणसाने संघर्ष केला, सामाजिक क्रांती केली, हो, त्या माणसाचं नाव आपण घेतलं तर आपलं पाप नष्ट होतंय. म्हणून पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची, सज्जनाचं नाव घ्या. आणि मूर्ख माणूस जिथून गेला तो रस्ता सुद्धा 24 तास ओलांडू नका. मला वाटतं इकडं मराठी कळत नाही ना. रामायणामध्ये 9 लोकांच्या सोबत माणसाने विरोध करू नये असं वर्णन केलंय. तुम्ही बोटावर मोजा, मी नावं सांगतो. 9 लोकांच्या सोबत शहाण्या माणसाने कधी विरोध करायचा नाही. कोणते 9 लोक? देव, श्रीमंत, मूर्ख, मर्मी, शस्त्री, पत्रकार, नगाद, डॉक्टर आणि स्वयंपाकी. झाले का 9? पेरायचं तुमच्या हातात आहे, लुंगा आणायचा देवाच्या हातात आहे. एक माणूस सकाळी सकाळी देवाच्या सोबतच लागला नाटक करायला. सकाळी सकाळी, ए देवा, आज दिवसात जेवढी मला तू कमाई देशील त्याच्यातला 4था हिस्सा तुला. कुणाला? कुणाला? आणि 100 पाऊल गेल्याबरोबर त्याला 100 रुपयाची नोट सापडली. 100 रुपयाची नोट, आपला रुपयाची नोट धरा, 1 रुपयाची. आणि रुपया हातात घेतल्याबरोबर बदललं ते. देवा, तुला 4था हिस्सा कबूल केल्याबरोबर रुपया दिलास, पण या रुपयातले 4 आणे समजा तुला नाही दिले, देवा तुझ्या तिजोरीत काय कमी पडल, एवढा रुपया राहू दे मला. पण महाराज तो देव आहे, ते रुपयाची नोट घेऊन हे किराणा दुकानावर गेलं. दुकानदार, ह्या रुपयाचे मला फुटाणे द्या. दुकानदारानं ती नोट हातामध्ये घेतली, कडीला फाटकी होती. दुकानदार म्हणतो, ए तुझी नोट कडीला फाटकी, 4 आणे बट्टा काटील, 12 आण्याची फुटाणे देईल. कळलं तुम्हाला? तेव्हा त्याला कळालं देव दुकानदार झाला. देवासोबत नाटक चालत. श्रीमंताच्या नादाला गरिबानं लागायचं नाही. कारण एखादा श्रीमंत माणूस गरिबाला कुठं धुळीत मिसळून टाकीन, पता लागायचा नाही. मर्मी आपल्या घरातल्या उतरंडीचे गाडगेन कोण्या गाडग्यात काय ठेवलं हे ज्याला माहित आहे, त्यानं त्याच्या नादाला लागायचं नाही. आपलं मर्म ज्याला कळतंय त्याच्यासोबत भांडण खेळू नका. शस्त्री, शस्त्र चालवण्यात जो तरबेज आहे,
त्याच्यासोबत भांडण खेळू नका. पत्रकाराच्या सोबत भांडण खेळू नका. उद्या तुमच्या नावानं तो उलटी बातमी लावणार. नगाद आपल्या जातीचा उल्लेख करणारा माणूस, त्याच्यासोबत विरोध करू नका. डॉक्टरच्या सोबत विरोध करू नका. बाह्या सारा पण इंजेक्शन घेण्यासाठी, डॉक्टरवर नको. स्वयंपाक करणाराच्या सोबत विरोध चालत नाही. खाल्ल्या कडीला जळगाव, मध्ये चिखली, वरच्या कडीला तांदूळवाडी अशी जरी खिचडी बनवली तरी खाताना म्हणावा वागा, नाशिक जिल्ह्यात खिचडी तोच बनवावास. स्वयंपाक करणारा सोबत विरोध चालत नाही. काय झालं बाई, रात्रीच्या 10 वाजता बाळासाहेब जेवायला आले आणि वाढायला होती माय. वाढायला कोण लागती? इकडे तिकडे बघत त्याची बायकोच त्याला दिसाना आणि बाळू गरम झाला. पण आई समोर असल्यामुळं बाळूला काही बोलता येईना. पण गरम झाला बाळू, गरम. त्याची पत्नीच त्याला दिसाना. पण ताटातली कडी पातळ झालती आणि कडीचा सांदा सापडला आणि बाळू माईवर भडकाला. का गाय कुणी केली का कडी? मोराच्या डोळ्यातल्या पाण्यासारखी पातळ कडी, इतकी पातळ कडी कुणी केली? आई म्हणली, बाळू रोज कडी मी करते बघ, पण आजची कडी तुझ्या पत्नीने केली. बाळासाहेब म्हणले, आई कडी पातळ आहे पण खायला खूप छान आहे बघ. ए बाळ्या, अरे छान म्हणून खा, नाही तर फोडणीला रोगर टाकू शकते ती. विठाला विठाला आठ लोकांचं सांगितलं तुम्हाला. शहाण्या माणसानी या 8 लोकांच्या सोबत विरोध करू नये. पण 9वा राहिला, 9वा मूर्ख आहे. मूर्ख माणसाच्या सोबत बुद्धिमान माणसानी कधी भांडायचं नाही. कारण ती जात, त्या जातीनं जर आपली संगत केली किंवा आपण त्याची संगत केली तर 100% धोका आहे. चाणक्य नीतीमध्ये वर्णन केले, सापाच्या दातात विष आहे, माशीच्या मस्तकात विष आहे, विंच्याच्या नांगीत विष आहे, पण मूर्खाच्या संपूर्ण रक्तात विष आहे. घडू नाही, पण एक प्रकरण घडलं. सकाळी सकाळी कावळा उठला आणि राजहंस पक्षाच्या घरी चहा प्यायला गेला. कावळा कावळा न बोलविता. असतेत माणसात बी तसे काही लोक. सकाळी आंघोळ केली आणि गंधाचा पटा वाढला की बिन बोलविता 4-2 घरं घेत ते. पण आमची हिंदीमध्ये एक म्हण आहे पहा, जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए. जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए. चाहे लड़का कितना भी प्यारा हो उसे सिर पर बिठाना ना चाहिए. जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए. चाहे लड़की कितनी भी प्यारी हो उसे घर घर घुमाना ना चाहिए. जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए. चाहे भैया कितना भी दुश्मन हो उसे भेद छुपाना ना चाहिए. जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए. माझ्याकडे लक्ष आहे का इकडं?
बुद्धिमान पुरुषांनी मनातली गोष्ट घरात बाईला कधी सांगू नये. आणि हे सुद्धा शहाण्या महाराजांनी त्यांच्या देखतीत सांगू नये. हो, मनातली गोष्ट जर एखादा पुरुष बाईला सांगत असेल तर त्याचा पॉइंट पकडून ती बाई मरेपर्यंत तुम्हाला छाडल्याशिवाय राहणार नाही. आणि याला तुकाराम महाराजाचं प्रमाण आहे, धर्म तयासीच घडे रे ज्याचे स्वाधीन भाज, कर्म तयासीच जोडे रे भीत नाही लाज. धर्म तोच माणूस जगू शकतो की बायको ज्याची मुठीत आहे. मला वाटतं ऐकू येत नाही ना इकडे तुम्हाला? का लग्न झाले नाही तुमची? काय महाराज, लग्न कशाची, पार आमचा चौथा झाला. पण बायको ज्याची मुठीत आहे त्या पुरुषाची समाजामध्ये आबरू आहे. अरे ज्या माणसाची बायको हातात नाही तो जिवंतपणे मेला. ह्या गड्या माणसाला मला वाटतं मराठी कळत नाही का इकडे? काय 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 बैलासारखे जगत आहेत. बैल बरी. खंडूभाऊ ऐकू येत नाही तुम्हाला? का लग्न झालं नाही तुमचं? कबूल केलं ना? बरं झालं, हे नाही ऐकलेलंच परवडलं तुम्ही. विठाला विठाला. मनातली गोष्ट बाईला कधी सांगू नये. आणि मनातली गोष्ट रक्ताचं नातं असलेला भाऊ त्याला सांगायला माग कधी ठेवू नये. रामायणामधला अतिशय गोड दृष्टांत एकच मिनिट घेतो तुमच्याकडून. हनुमंतरायाने लंका जाळली आणि दुसऱ्या दिवशी रावणाने तातडीची मीटिंग घेतली. आणि त्या मीटिंग मध्ये रावणानं चर्चा केली, अरे एक बंदर आलं त्यानं अख्खा गाव जाळला. उद्या 18 पद्मवानर सेना घेऊन जर राम आले तर काय होईन आपल्या नगरीचं. मीटिंग आहे, चर्चा चालू आहे. एक बंदर आलं त्यानं गाव जाळला. काय करायचं बोला? एकही बोलत नव्हतं. का बोलत नव्हतं? अर्धे अर्धे जळालेले होते. कुणी कुणी म्हणत होते, अरे गाव जाळलेलं इथंच आहे, अजून रावणाच्या नादाला लागू नका. पण त्या मीटिंग मध्ये रक्ताचं नातं असलेला भाऊ विभीषण होता. तो उठतो आणि रावणाला हात जोडतो. दादा सांगू मी काय करायचं? रिगाल्या श्रीरामा शरण, सकळ कुळाचे कल्याण, तुमचाही वाचेल प्राण कुंभकर्ण जगेल. भावार्थ रामायणातली ओवी आहे, एकनाथ महाराजांनी लिहून ठेवलेली आहे. हे गाव जिवंत ठेवायचं असेल रावणा तुला तर रामाची शरणांगती पत्कर, त्याच्यात तुझं कल्याण आहे. कशामुळं सांगितलं हे? मनातली गोष्ट रक्ताचं नातं असलेला भाऊ त्याला सांगणं खूप महत्वाचं आहे. काय चाललंय आपलं? कावळा राजहंस पक्षाच्या घरी सकाळी सकाळी चहा प्यायला गेला. आता राजहंस पक्षाचं घर म्हणजे गावातलं आदर्श कुटुंब, निस्त्या दुधातला चहा. आणि कावळा तो चहा प्याला आणि जिबाळ्यासाठीच बाहेर निघाला. आणि कावळा कुणाला म्हणते? ज्याच्या घरचा चहा प्याला त्याच घराची निंदा करीत बसला चव्हाट्यावर येऊन. ही कावळ्याची अवलाद. पण तसले कावळे भोकणीला नाहीत. ही गोष्ट बरी आहे थोडी. मला महत्वाचा मुद्दा सांगायचा आहे. जाता जाता कावळ्यानं राजहंस पक्षाला
विनंती केली की दादा आमच्या गरीबाच्या घरी या ना चहा प्यायला. शहाण्या माणसानं अशा मूर्ख माणसाचं निमंत्रण स्वीकारायचं नाही. मूर्खाचं निमंत्रण स्वीकारू नका. 4 दिवस तुमचं घर आनंदानं जगवायचं असेल तर नालायकाचं निमंत्रण स्वीकारू नका. राजहंस पक्षाने निमंत्रण स्वीकारलं आणि कावळ्याच्या घरी चहा प्यायला गेला. कावळ्याचं घर म्हणजे झाडावर घरट. त्या घरट्यात राजहंस पक्षी आणि कावळा चहा पाणी चालू. जंगलामध्ये शिकार खेळून थकलेला राजा झाडाखाली आराम करीत होता. आणि कावळ्याने केला ना त्याचा कार्यक्रम वरून. आणि ती कावळ्याची विष्ठा राजाच्या गालावर पडली. धडपडून राजा उठला, उशाची बंदूक घेतली आणि कावळ्याच्या घरावर गोळी मारली राजानं. अहो भरकून कावळा उडून गेला आणि गोळी कुणाला लागली? राजहंस पक्षाला गोळी लागली, कावळा उडून गेला. रक्ताच्या चिळकांड्यान फडफड करीत तो पक्षी राजाच्या मांडीवर येऊन पडतो. गोंडस पक्षी पाहून राजाचं हृदय भरून आलं आणि भरलेल्या हृदयानं राजानं विचारलं, बाप रे तुम्ही इथं कसे? चोले महाराज आत्ता सिन्नरच्या धाब्यावर होते ना तुम्ही इथं कसे? तुम्ही इथं कसे हे शब्द एवढा बारका समजू नका. बुद्धिमान चांगल्या माणसाला कुठं खावा, कुठं झोपावा, कुठं बसावा, कसं बोलावा याची काही मर्यादा लावून दिलेली आहे. चोले महाराज आता भोकणीला कीर्तन करीत होते तुम्ही आणि सिन्नरच्या धाब्यावर कशी? महाराज लोकांना काहीतरी मर्यादा घालून दिली ना. कुठं कीर्तन करायचे, कुठं जेवायचे, कुठं झोपायचे. कशामुळं बोलतो तुम्हाला हे मी? संगतीचा परिणाम राजहंस पक्षाने जाहीर माफी मागितली. राजेसाहेब मला माफ करा. मूर्ख माणसाच्या संगतीने माझं जीवन उद्ध्वस्त झालं. अभंगावर बोलतोय तुम्हाला. मूर्ख माणूस जिथून गेला तो रस्ता सुद्धा 24 तास ओलांडू नका. धोका होण्याची शक्यता आहे. संगतीनं माणसाचं परिवर्तन होत आहे. शिळीनं हत्तीची संगत केली. शिळी कळते का इकडं? आणि गोड बोलून एक दिवशी हत्ती हिरव्या झाडाच्या जवळ न्याला आणि गोड बोलून शिळी हत्तीच्या पाठीवर चढली. 2 पाय हत्तीच्या पाठीवर आणि पुढचे 2 पाय त्या झाडावर. आणि त्या झाडावरचा पाला खाती हत्तीच्या पाठीवर उभा राहून एरवी 5 फुटावरचा पाला खाणारी शिळी हत्तीची संगत केल्यामुळं 15 फुटावरचा पाला खाते. कशाचा परिणाम आहे? म्हणून संगत करना बड़ों की बढ़त बढ़त बढ़ जाए. गज के माथा आजा बैठे मन माने सो फल खाए. कबीरा मन माने सो फल खाए. संगत करना बड़ों की बढ़त बढ़त बढ़ जाए. हो गज के माथा आजा बैठे मन माने सो फल खाए. कबीरा मन माने सो फल खाए. म्हणून आमच्या गावामध्ये ज्या बाईचं लग्न झालं, लग्नामध्ये
तिच्या वजनानं सोनं होतं तिच्या अंगावर. ज्या घरात बाई दिली त्या मालकाला 200 एकर शेती होती. लग्नात जिच्या अंगावर तिच्या वजनानं सोनं होतं त्या बाईला एक मुलगा झाला. नीट आहे का? नीट आहे का? आणि नालायक माणसाची संगत केली त्या मुलानं. 200 एकर शेती विकून टाकली. 200 एकर शेती विकली. घर विकलं. आणि आत्ता सध्या बाहेर गावाला तो लोकांचे गुरंढोरं सांभाळतोय. लग्नात ज्या बाईच्या अंगावर तिच्या वजनाने सोनं होतं ती बाई एका बलुत्याच्या दारात हातपाय फोडून मेली. ओ मालक, माझ्या डोळ्यानं पाहिलेला दृष्टांत कीर्तनात सांगतोय मी. मूर्ख माणसाची संगत केली आणि पिढ्या बर्बाद झाल्या. म्हणून सज्जनाच्या नावाचा जप करा आणि मूर्ख माणसापासून सावध राहा. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणले, मी तुम्हाला सांगत नाही, मी स्वतः करतोय. अभंगाचं दुसरं चरण. घे माझी वाचा तुटी, माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी. सज्जनानो, संत स्वतःच्या जीवनातला अनुभव आणि स्वतः केलेली क्रांती समाजामध्ये मांडतात. हे कीर्तन करण्याचा अधिकार कोणालाही नाही महाराज. निस्ते ग्रंथ पाठ केले, अभ्यास केला त्यालाही नाही. पुण्याला मोरारजी बापूची रामकथा चालू होती. 50,000 लोक कथेला होते. आणि खालून एका साधकाने चिठ्ठी पाठवली. ती चिठ्ठी बापूंनी उघडली, स्टेजवरून वाचलं. त्या चिठ्ठीवर लिहिलं होतं, बापूजी, वक्ता कसा असावा? कीर्तन करणारा, भागवत कथा, रामायण कथा करणारा वक्ता कसा असावा हा प्रश्न होता. खूप महत्वाचं आहे. महाराष्ट्रातल्या संपूर्ण कीर्तनकारांनी हे माईकवरचं वाक्य यूट्यूब चॅनलला ऐकणं खूप महत्वाचं आहे. बापूजींनी त्याचे 3 मुद्दे मांडले. कीर्तन करणारा जो महाराज आहे
तो स्वतः पवित्र, निष्कलंक आणि निस्वार्थ असावा. आणि दुसरा मुद्दा, ज्या ग्रंथावर, ज्या अभंगावर बोलायचे त्या अभंगावर, ग्रंथावर बोलणाराचा पहिला आत्मविश्वास असावा. नंबर 3, ज्यांच्यासाठी बोलायचे त्यांचं कल्याण व्हावं ही कीर्तनकाराची भावना असावा. तो वक्ता. नामामने तया असावे कल्याण, जामुकी निधान पांडुरंग. म्हणून तुकाराम महाराज म्हणले, मी फुकट बडबड करीत नाही तुमच्या समोर, अगोदर मी स्वतः मेघे माझी महालाभ हो. भजन हा जगातला सगळ्यात मोठा लाभ आहे. माझ्या बोलण्याकडे लक्ष आहे तुमचं. आणि महत्वाचा मुद्दा सांगतो तुम्हाला, भजन याच्यासाठी करायचे की 6 गोष्टी तुमच्या आमच्या हातामध्ये नाहीत. जन्म आणि मरण, यश आणि अपयश, हानी आणि लाभ. असं कधी अजितदादा पवारला वाटलं असेल का की उद्या माझं विमान कोसळन, जळन आणि त्याच्यात मी मरण? माणूस श्रीमंत कितीही होऊ शकतो, पण आपल्या जीवनातला उद्याचा दिवस कसा आहे हे जगात नाही कोणी सांगू शकत. प्रमाण लय गोड आहे पण उंच जाय ना मला आता. जे जलिले संतीती, नामदेव महाराजाच्या गाथ्यात एकच अभंग आहे पण खेचर स्वामीचा आहे. म्हणून टाळकऱ्यांनी रोज एक अभंग पाठ करायचा, तवा दक्षिणा मागायची. चिंतामण भाऊ नाही, ते अभंग पाठ केल्याचा आनंद आपल्याला किती होतो हे पहिलं शोधा. हे केचर स्वामीचा अभंग आहे आणि इतका महत्वाचा अभंग आहे. महाराज जे जे लिहिले संचिती ते न चुके कर्म कधी, होणारा सारखी बुद्धी, जसं होणार आहे तशी बुद्धी सुचती. वाटेवर बसल्या बसल्या माणूस म्हणतो ते शिन्नरला गेले नसते तर नसते ना ॲक्सिडेंट मध्ये मेले. बसल्या बसल्या म्हणतो माणूस. पण नाशिकला लग्न आहे, 12:30 वाजता त्याचा टाईम आहे आणि पहाटे 5 वाजता लग्नाला जायचंय म्हणून माणूस सजतोय, भारी कपडे अंगावर घालतोय. पण शिन्नरच्या पुढं 9:15 वाजता पुढून माल ट्रक येणार, याची गाडी त्याला धडकाणार. 5 मिनिट कमी असतील तर नक्की सिन्नरच्या बस स्टँडवर त्याला पाहुणा भेटणार. त्या 5 मिनिटापुरतं चहा पाणी होणार, कारण टायमाची भरती करायची. आणि 9:15 वाजता गाडी धडकाणार. हे जर कळालं असतं तर भारी कपडे घालून गेला असता का? मला वाटतं मराठी कळत नाही तुम्हाला. सगळं लिहून ठेवलंय साधू संतांनी, डोक्याच्या केसा इतकी चूक नाही महाराज.
आणि त्याच्या पुढं लिहिलंय, न कळे पुढील होणार, भूत भविष्य हा विचार, कर्म धर्म तदनुसार, भोगणे लागे सर्वथा, ऐसे लिहून गेला विधाता. मग कासया करावी चिंता, आपुल्या संचिता कर्मरेषा प्रमाण, जैसे असेल आचरण, घडले असेल पाप पुण्य, तैसे सानुकूल होतील कर्म, मान अपमान जन करीती. सगळं लिहून ठेवलंय महाराजे. म्हणून भविष्य कुणाला कळत नाही. जन्म आणि मरण, यश आणि अपयश, हानी आणि लाभ, छे बाते विधी के आते. पण लाभ फक्त भजन आहे. संताच्या नावाचं भजन करणं हा जगातला मोठा लाभ आहे. म्हणून नेघे माझी वाचा तुटी, महालाभ भोकासाठी. आणि विश्रांती, हे बा आपले 10-15 मिनिटं शिल्लक आहेत फक्त. विश्रांती, आनंद, सुख, समाधान हे शब्द संसारात कधी जन्माला येत नाहीत. किती मोठा बंगला बांधा, किती श्रीमंत व्हा, पण एखाद्या माणसाने विचारलं की नाही काय चाललंय भाऊ, तर कुचक्या तोंडावनी माणूस बोलतो फक्त आनंद आहे. कशाचा? ढेकळाचा आनंद आहे. हे पा, श्रीमंत माणूस असेल नाही तर गरीब माणूस असेल, पण 8 दिवस सुखाचे आणि 8 दिवस दुःखाचे प्रत्येक माणसाच्या जीवनात आहेत. आणि त्या तुकाराम महाराजांनी लिहून ठेवले, दैव घेता झोले, प्रयत्न करिता काही न चाले. 4 पुत्र राजा दशरथा, अंतकाळी एकही नव्हता. कृष्णासारखे वैभव, अहो कृष्णासारखा मुलगा जन्माला येतो देवकीच्या पोटी, पण जलात जन्माला येतोय जलात. तो का म्हणे कर्म रे का. म्हणून संसारात आनंद नाही. तुम्हाला आनंद भोगायचा असेल तर आमच्या सानिध्यात या. आमच्याकडं मी तर 6 महिने ऊस तोडलेला माणूस आहे. मी क्षमा मागून बोलतो, अहंकारानं बोलत नाही. 35 वर्षे माझ्या जीवनात वनवास भोगला मी. पण काही ठिकाणी मला जेवायला लोकांनी चांदीचे ताटं मुद्दाम विकत घेतले. हे माझ्या जीवनातलं परमार्थातलं सगळ्यात मोठं समाधान. हो, माझं मोठेपण सांगत नाही, परमार्था इतका आनंदच कशात नाही याच्यामुळं बोललो मी. आणि या भागामध्ये पहिलं कीर्तन आदरणीय सुदामदादांनी मला दिलं. आता किती कीर्तन करतोय नाशिक जिल्ह्यामध्ये. काल 2 कीर्तन केले चांदवड तालुक्यात बोराळे, सकाळी 10 ते 12, रात्री 1 लायरा नाशिक. आता इथं तुमचं करायचं, संध्याकाळी बदनापूर. उद्या रामायण चालू होतं, शिंदखेड राजा. त्याच्यामध्ये तुमचा काल आहे 1, पण 8 ते 10 करा. ठरलंय का आपलं? नाही तर महाराजाला फसवितान चालू आहे. आणि कीर्तनाची दक्षिणा पैसे घ्यायचे त्याचं एकच कारण, 43 वर्ष झालं माझी दिंडी पंढरपूरला. आम्ही चिखलामध्ये राहत होतो, पण आता 20 गुंठे जागा घेतली चंद्रभागेच्या काठावर आणि त्याचं बांधकाम चालू केले. त्याची कुदळच दादानी टाकली का खोटं आहे? मुक्ताबाई सांगळे आणि दादा पहिल्या दिवशी 64 रूमचा प्लॅन. कधीही पंढरपूरला आलात तर घर समजून धर्मशाळेवर या. सगळ्या भोकणीकरांना माझी विनंती, तुम्ही काही द्या नका देऊ,
पण घर समजून पंढरपूरला गाडी लावायची धर्मशाळेवर आणि आनंदानं राहायचं. 65 एकराच्या जवळ जेवायला मिळेल, खायला मिळेल, आणि त्याच्यासाठी ही कीर्तनाची दक्षिणा मागावा लागते. आत्ता 93,000 रुपये पाठवलेत पंढरपूरला, मी आता पाठवले. कारण तुम्ही आम्ही एक दिवस हे जग सोडणार, पण हजारो वारकरी तिथं जाऊन जेवणार, आराम करणार. ही सामाजिक क्रांती असती. ही कोणाच्या एकाच्या बापाची वतनदारीची काही मक्तेदारी नसती, सामाजिक काम आहे ते. असो, बरं सांगतो. बरं झालं तुम्ही आठवण करून दिली. विश्रांतीचा ठाव पायी संताची अभाव. विश्रांती जर कुठं असेल तर नामामने देवा चला तया ठाया विश्रांती घ्यावया. जगाच्या बापाला पांडुरंग परमात्म्याला नामदेव महाराजांनी हात जोडले. आनंद भोगायचा असेल तर आळंदीला चला, विश्रांती संताच्या सानिध्यात. किंवा आमच्या एकनाथ महाराजांचं प्रमाणे आम्ही हमेशा म्हणतो चिंतामणी, विश्रांतीचे स्थान संताचे बाहेर. विश्रांतीचे स्थान संताचे बाहेर. प्रत्येक माणूस या मंडप मधला एक दिवशी हे जग सोडणार. पण मरायच्या अगोदर काहीतरी माणसाच्या जीवनात क्रांती महत्वाची आहे. ज्या माणसाच्या रक्तामध्ये क्रांती आहे त्या माणसाला मरण नाही. आता दादांनी उल्लेख केला की विदर्भामध्ये असे 2 संत होऊन गेले. एकाची संपत्ती डफड्यात होती आणि एकाची संपत्ती मडक्यात होती. मडक्यात ज्यांची संपत्ती त्यांचं नाव आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. डफड्यात आपलं राष्ट्रसंत गाडगे बाबा. आणि डफड्यात ज्यांची संपत्ती आहे त्यांचं नाव आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. तळ्याच्या काठावर झोपडीमध्ये जन्माला आले तुकडोजी महाराज. आणि ती झोपडी सुद्धा उडून गेली आणि उघड्यावर बाई बाळंतीण झाली, पण तिच्या पोटी संत जन्माला आले. एखादी बाई काचाच्या बंगल्यात बाळातीण होती, पण तिच्या पोटी गुंडच जन्माला येतो. गुंड चव नाही, त्याला चवच नाही काय. आणि त्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाचं भजन आहे, गल्ली ते दिल्ली. राजकारणाचा सत्यानाश जर कुणी केला असेल तर या मंडपात बसलेल्या माणसाने केला. पैसे घेऊन मतदान करणाऱ्या लोकांनी राजकारणाचा सत्यानाश केला. कोणत्याही या भारतातल्या पुढाऱ्याला तुम्ही नावं ठेवू नका.
पहिले आपण हरामखोर आहे तेवढं लक्षात ठेवा. आणि इतकं खडसावून इथं का बोलतोय भूकनीत मी, की या मंडपमध्ये एकही पैसे घेणारा माणूस नसावा असं मला वाटतंय. खरंय नाही हे? हे माझ्या पदरचं बोलत नाही, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी हे गीतात गायले. भारता ग्रहण लागले असे गुलाम जन हे झाले, येई धावत धावण्या पुन्हा पाहण्या, भारत आपुला पुन्हा पाहण्या, भारत आपुला पुन्हा पाहण्या, भारत आपुला पुन्हा. हे कधी येशील मन मोहना, हो कधी येशील मन मोहना, भारत आपुला पुन्हा पाहण्या, भारत आपुला पुन्हा. इंदोरला गाडगे बाबाचं कीर्तन, भारताचा पंतप्रधान हजर. त्या काळात 1,00,000 लोक गाडगे बाबाच्या कीर्तनाला. पण गाव झाडून थकलेले गाडगे बाबा, अन्नाचा कण पोटात नाही, स्टेजहून हळूच उतरले. आणि गल्लीमध्ये एक बाई घर बंद करून कीर्तनाला चालली होती. आई, मला थोडी भाकर देते का? ती बाई म्हणती, बाबा तिकडं कीर्तन सुरू झाले, तुम्हाला भाकर देण्यासाठी मला वेळ नाही. कीर्तन कुणाचं आहे? ज्या साधूचं कीर्तन आहे त्या साधूनं त्या बाईला जाऊन भाकर मागितली. त्या बाईनं चतकूर भाकर दिली नाही. माझा दृष्टांत संपला. राहायला घर नाही, खायला भाकर नाही, पण गाडगे बाबा स्वच्छता अभियान ही श्रीमंती सूर्य जिवंत आहे तोपर्यंत कोणी रोखू शकत नाही. तुम्ही टाळ्या वाजविणार आणि घरातला केर शेजाऱ्याच्या दारात टाकणार, हे पक्क, याच्यात काय बदल. पण समाज सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत कुणाचं तरी काम करा, खरंच हे पुण्याचं काम आहे. म्हणून विश्रांतीचा ठाव, पायी संताची आभाव, आणि अनंत जन्मातलं पाप नष्ट व्हावं असं वाटत असल तर साधूच्या नावाचा जप करा. अभंगाचं शेवट. तुका मान पावे, तुका मन 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 पावे.
माळच निघल, दुसरं काही नाही. ए विठोबा रखुमाई, 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 विठोबा पाच मिनिट शिल्लक आहेत आपले, इकडे लक्ष द्या. चाणक्य नीती शिकवते, 4 गोष्टीवर 4 उपाय सांगितले. दरिद्रीचा नाश व्हावा असं वाटत असेल तर कष्ट करा. पापाचा नाश व्हावा असं वाटत असेल तर जप करा. भांडण कोणासोबत होऊ नये असं वाटत असेल तर मौन पाळा. आणि जीवनातली भीती नष्ट व्हावी असं वाटत असेल तर जाग राहा. उद्योग नास्ति दारिद्र्यम जपतो नास्ति पातकम मौने च कलह नास्ति जागरतो भयम. माझ्याकडे लक्ष आहे का तुमचं? झालंय आपलं कीर्तन. माणसाने जाग कधी राहावं? बालपणात, तारुण्यात का म्हातारपणात? म्हातारपणातला अष्टगंध म्हणजे 100% धोका. 100%. एखादा माणूस 100च्या स्पीडनं पळतो. स्पीड कितीची? आणि 5 फुटावर आल्यावर त्याला 80 फूट खोलीची विहीर दिसली, कुठं जाणार त्यो? विहिरीत. अख्खं घर उद्ध्वस्त झाल्यावर शहाणा होतो. शांड्याचं शहाणपण काय कामाचं? तसला म्हातारपणातला अष्टगंध. सगळा इतिहास त्याचं संशोधन करा. तारुण्यात ते लोक क्रांतिकारक जागे होते म्हणून विश्व त्यांनी जिंकलं. या मंडप मधल्या एका एका माणसाला घर सुद्धा जिंकिता आलं नाही. स्वतःची बायको सुद्धा जिंकिता आली नाही. बायकोनं तो जिंकला. मराठी कळत नाही ना इकडं? आता कळाली. काय जीवन आहे महाराज. अरे स्वतःची बायको सुद्धा तुझा शब्द ऐकत नाही. मेल्याला परवडला माणूस तो. त्याने घर कधी जिंकावा, बायको गाव कधी जिंकावा, जग कधी जिंकावा. हा वयाच्या 16व्या वर्षी हातामध्ये नंगी तलवार घेतली. वयाच्या 28व्या 30व्या 32व्या वर्षी भरपूर शत्रूचा समाचार घेतला. वयाचे 51 वर्षे जगला. पण 51 वर्षापैकी 35 वर्षे काट्या कुपाट्यात काळकुट्टा अंधारात दऱ्या खोऱ्यात जगला. असा जगाच्या पाठीवर एकच हिरा झाला, छत्रपती राजा शिवाजी. पुन्हा होणे नाही. माझ्या लहानपणी एक गाणं शिकलो होतो मी. 16 वर्षाचा रपठ्ठा शिवाजी लढलाय मोगलासी. आज कालचा रपठ्ठा दडतोय बायकोच्या बागला पासी. कुत्रा भुकतो भिवून पळतो म्हणे आधी त्याला दारा. जग उलटच झालं ऐका जगाची तारा. झालं खऱ्याच खोटर न्याय जगातून पळाला.
चोर खुशाल सुटतोय संन्यासी जातोय सुळाला कालिदास म्हणे दुनिया बिघडली वाचेव रे ईश्वरा. म्हणून आता दादांची इच्छा एक भारूड म्हणतो. सुई घे पोत घे वाची फणी घे माय वाईच घे वाताच घे कंबर दुखीचं गुडघा दुखीचं औषध घे माय केसारी फणी घे माय ना काळी पोत फणी घे. केसारी फणी मैना काळी पोत फणी घे. केसारी फणी घे माय ना काळी पोत फणी घे. केसारी फणी मैना काळी पोत फणी घे. काळी पोत घे बारण्याला आयुष्य माघर धन्याला. काळी पोत घे बारण्याला आयुष्य माघर धन्याला. जसं तपावं काळ्या मनाला तसं तपावं धन्याला. घे ग केसारी फणी घे माय ना काळी पोत फणी घे. आठवा भरून जोंधळा तुझ्या बापीला माझा जुबा घे. हौसा येते कौसा ये तुझ्या ताईला जायचं काजळ घे. घे ग केसारी फणी घे माय ना काळी पोत फणी घे. केसारी फणी घे माय ना काळी पोत फणी घे. कैलासवासी मातोश्री झुंबरबाई पुंजाजी सांगळे या माऊलीला जाऊन 12 महिने आज पूर्ण होतात आणि म्हणून त्यांचे सुपुत्र आदरणीय मुरलीधर पुंजाजी सांगळे त्यांचे नातू या परिवाराने या कार्यक्रमाचं आयोजन केलेले आणि या कार्यक्रमासाठी परिसरातील पंचकृषीतील पाहुणे रावळे सोयरे धायरे इष्टमित्र राजकीय क्षेत्रातील संप्रदायातील सर्व मंडळी तुम्ही या शेतकरी माणसाच्या कार्यक्रमामध्ये सामील झालात त्याबद्दल या परिवाराच्या वतीने सर्वांचे आभार व्यक्त करतो. त्या मातेला भगवंताने चरणाच्या जवळ जागा द्यावी आणि पाठीमागे या परिवारामध्ये सुख समृद्धी संतती संपत्ती ऐश्वर प्राप्त व्हावं अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराजा माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराजा